नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन आणि या जागतिक आरोग्य दिनाच्या आपल्या सर्व प्रेक्षकांना सह्याद्री परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. जगभरातल्या लोकांच्या तब्येतीची आमूलाग्र काळजी करणारी संघटना WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही निरपेक्ष संस्था दरवर्षी 7 एप्रिलला सार्वजनिक आरोग्याच्या संदर्भात एखादी समस्या किंवा एखादा ज्वलंत विषय हातात घेते आणि त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करते. यावर्षी त्यांनी मधुमेहावर अर्थात डायबिटीजवर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. कारण डायबिटीज ही खूप भीषण असे मोठ्या प्रमाणावर त्याचं वाढतं प्रमाण त्यांनी लक्षात घेतलं आहे. आज आपणही या संदर्भात चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते पाहूया. आजचा आपला विषय आहे मधुमेह निवारण जनजागृती. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अशाच 2 तज्ञ व्यक्ती आज आपण इथे आमंत्रित केल्या आहेत. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर तुषार बंडगर. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर तुषार बंडगर हे KM रुग्णालयातील एंडोक्रायनॉलॉजी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. एंडोक्रायनॉलॉजीमध्ये त्यांनी MD व DM ही डिग्री घेतली असून 12 वर्षाचा त्यांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. मधुमेहावर 30हून अधिक ट्रायलमध्ये त्यांचा सहभाग आहे. दादर येथे त्यांचं क्लिनिक देखील आहे. तसंच आजच्या आपल्या दुसऱ्या पाहुण्या आहेत डॉक्टर रुजुता हाडये. नमस्कार मॅडम. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचंही मनापासून स्वागत. डॉक्टर रुजुता हाडये या सेट GS वैद्यकीय महाविद्यालयात व KM रुग्णालयात जनऔषध वैद्यकशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्या रोगप्रतिबंधक व सामाजिक वैद्यकशास्त्र या विषयात तज्ज्ञ असून 24 वर्ष या विषयाचे अध्यापन करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक MD व PhDचे विद्यार्थी संशोधन करत आहेत. आज त्यांच्याकडून आपण या मधुमेहावर डायबिटीजवर मात कशी केली पाहिजे, त्यावर आळा कसा घेतला पाहिजे, त्याचे दुष्परिणाम काय आहेत, उपचार काय आहेत, या सगळ्या विषयावर सखोल चर्चा करूया. त्यासाठी कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा STD कोड डायल करावा. आजच्या आपल्या महत्त्वाच्या चर्चेला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे मधुमेह निवारण जनजागृती आणि आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर तुषार बंडगर आणि डॉक्टर रुजुता हाडये. डॉक्टर, खरं तर डायबिटीज किंवा मधुमेह ही खूप मोठी समस्या असं आपण म्हणू शकतो. होय. या दरवर्षी WHOचं एक घोषवाक्य असतं. यावर्षी त्यांनी मधुमेहावर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. खरं तर जगभरात 35 कोटी लोकांना मधुमेहाच्या या विषारी आणि विळख्याने घेरलंय असं आपण म्हणू शकतो. 2030 पर्यंत जे आपले विविध प्रश्न असतात, जसं आपलं डायबिटीज आहे किंवा ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, ह्याच्यापैकी मधुमेह हे एक 7वं कारण मोठं असू शकतं असं मानलं जातं. ही एवढी मोठी समस्या आहे, पण नक्की मधुमेह म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते आहेत? मधुमेह म्हणजे सर्वसाधारणपणे आजकाल फार कॉमन झालेलं आहे आणि याच्यामध्ये रक्तातील साखर वाढते. तर रक्तातील साखर नियंत्रित करण्याकरता इन्सुलिन नावाचा हॉर्मोन आपल्या स्वादुपिंडातून शरीरामध्ये निघत असतो. तर एकतर या इन्सुलिनचा या हॉर्मोनचे काम बंद होतं. ते बंद झालं त्याला आपण टाईप 1 डायबिटीज असं म्हणतो. आणि जर हा इन्सुलिन जरी निर्माण होत असेल तरी पण तो जर व्यवस्थित काम करत नसेल त्याला आपण टाईप 2 डायबिटीज असं संबोधतो. त्याला आपण इन्सुलिन रेझिस्टन्स असं म्हणतो. तर त्याचे 2 मुख्य प्रकार आहेत, टाईप 1 डायबिटीज आणि टाईप 2 डायबिटीज. तिसरा प्रकारचा जो डायबिटीज आहे त्याला आपण प्रेग्नन्सीमध्ये होणारा डायबिटीज, ज्याला आपण जस्टेशनल डायबिटीज किंवा गरोदरपणात होणारा डायबिटीज असे संबोधतो. आणि त्यात आणखी इतर 2-3 प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये औषधांमुळे होणारा डायबिटीज, स्टिरॉइडच्या गोळ्या घेतल्यामुळे होणारा डायबिटीज किंवा दारूचे किंवा अल्कोहोलचे सेवन करण्यामुळे
पॅनक्रियासला डॅमेज होणारा डायबिटीस हा असू शकतो. पण प्रामुख्याने हा 3 प्रकारचा डायबिटीस आहे. टाईप 1 आमच्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये टाईप 1 डायबिटीस, ज्याच्यामध्ये इन्सुलिनची निर्मिती होत नाही आणि आयुष्यभर पेशंटला इन्सुलिन घ्यावं लागतं. दुसरं टाईप 2 डायबिटीस, जे सर्वसामान्यपणे जास्तपणे आढळून येतं, आणि प्रेग्नन्सीमध्ये होणारा डायबिटीस. बरोबर. आणि याच्यामध्ये साखरेचा व्यवस्थित त्याचा उपयोग होत नसल्यामुळे शरीराची झीज होत राहते आणि शरीर वेट लॉस होणे आणि हे सगळे त्याचे कारण असतात. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे साखर जास्त वाढल्यामुळे हा सगळे प्रॉब्लेम्स आपल्या शरीरामध्ये सुरू होतात. खरं तर मॅडम मला तुमच्याकडे यायचं आहे की यावर्षीचं जे घोषवाक्य आहे की सवय आरोग्यदायी जीवनशैलीची वाढ रोखेल मधुमेहाची, की म्हणजे WHO ह्या संघटनेला याच्याकडे ह्या वर्षी लक्ष द्यावं लागले. एवढी मोठी ही समस्या आहे. मुळात मधुमेहाची समस्या कितपत गंभीर आहे आणि त्याची व्याप्ती किती मोठी आहे? मधुमेहाची व्याप्ती खरोखरच पुष्कळ आहे. जसं आपण म्हणालात की 35 कोटी व्यक्ती सध्या जगभरामध्ये मधुमेह घेऊन जगत आहेत. दरवर्षी मधुमेहाने सरळ आपण पाहिले तर 15 लाख लोकांचे मृत्यू होत असतात. डायबेटीसचं तुम्ही प्रमाण पाहिलं तर असं आढळून येईल की गेल्या 30 वर्षामध्ये 3 कोटीवरून 35 कोटीवर ही पोहोचलेली आहे संख्या. म्हणजे त्याचं वाढीचं प्रमाण जे आहे खूप आहे, ते अतिशय आहे, वेगाने म्हणू शकतो, अतिशय वेगानं वाढ होत आहे. पूर्वी हा जो आजार आहे तो विकसित देशांमध्ये जास्ती आढळायचा, परंतु आता आपण पाहतो की विकसनशील देशांमध्ये हा खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ज्या देशांमध्ये झपाट्यानं शहरीकरण होत आहे आणि लोकांची जीवनशैली बदलत चालली आहे तिथे आपल्याला हा मोठ्या प्रमाणावर दिसतो. भारतामध्ये आपण पाहिलं तर आपल्याला असं आढळून येतं की विकसनशील देशामध्ये हा तरुण वयामध्ये होतो. म्हणजे परदेशामध्ये आपण पाहिलं तर तो निवृत्तांचा एक आजार मानला जाईल, सेवानिवृत्तांचा. परंतु आपल्याकडे तरुण वयामध्ये होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. लहान मुलांमध्ये मधुमेह होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आज मी तिला 6.5 कोटी लोकांना मधुमेह झालेला आहे आणि 7.5 कोटी हे ज्याला आपण मधुमेह पूर्व अशी स्थिती, म्हणजे जे आपण जर का काळजी घेतली नाही तर मधुमेही होतील अशा स्थितीमध्ये आहेत. आणि लक्षात घेऊया की हा आजार एक हिमनगाचं टोक आहे. म्हणजे जे आपल्याकडे येतात त्याहून अधिक संख्येने रुग्ण हे समाजात असतात की ज्यांना जाणीवच नाही की आपल्याला मधुमेह आहे. शिवाय या आजाराचे दुष्परिणाम होत राहतात, जे किडनीवर आहेत, डोळ्यांवर आहेत, हृदयविकार आहेत. तर हे जे सगळं आहे ह्याचं प्रमाण खूप मोठं आहे. आणि यामुळे व्यक्तींना, कुटुंबांना आणि समाजांना होणारा खर्च जो आहे तोही खूप मोठा आहे. आरोग्य व्यवस्थेवर पडणारा ताण मोठा आहे. सध्या जगभरात आरोग्यावर जो खर्च होतो त्यातला 11% फक्त मधुमेहींवर खर्च होतो. आणि व्यक्तिशः पण आपण पाहिलं तर घरामध्ये 1 रुग्ण, आणि जसं आज भारतामध्ये प्रौढांकडे आपण पाहिलं तर दर 6 प्रौढांमागे एका व्यक्तीला मधुमेह आहे. म्हणजे आपल्या घराघरापर्यंत मधुमेह येऊन पोहोचला आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकते की आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवावर त्याचा परिणाम होतो, एवढी मोठी त्याची व्याप्ती आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे. शलाका गाडगीळ आपल्याशी बोलतायत कल्याणवरून. नमस्कार, बोला. मी शलाका गाडगे कल्याणहून बोलतेय. माझा प्रश्न असा आहे की नमस्कार, मी शलाका गाडगे कल्याणहून बोलतेय. माझा पहिला प्रश्न असा आहे की मधुमेह अनुवंशिक आहे का? दुसरा प्रश्न आहे की तो होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी आणि तो जाईल का? धन्यवाद. तुमच्या बाकीच्या 2 प्रश्नांची जी उत्तरे ती कार्यक्रमात सलग तर मिळणारच आहेत. पण डॉक्टर काय त्यांना मार्गदर्शन करायला किंवा काय सांगाल की अनुवंशिक आहे का? आपण जर आताच प्रकार सांगितले आपण की टाईप ऑफ डायबिटीस, त्यात टाईप 2 डायबिटीस हा बहुतांशी अनुवंशिक असतो. म्हणजे जर फॅमिलीमध्ये असेल, आईला, बहिणीला, वडिलांना वगैरे, तर मग आपल्याला होण्याचा शक्यता जास्त त्यामध्ये बळावते. पण आता एवढं आमच्या रिसर्चमध्ये आणि सगळ्या पब्लिकेशनमध्ये लक्षात आलेलं आहे की आपण भारतामध्ये जन्म घेतलाय तर आपल्याला जसं वय वाढतं तसं ते होण्याची शक्यता जास्त बळावते कम्पेअर्ड टू युरोपियन्स किंवा अमेरिकन्स. कारण आपल्यामध्ये सेंट्रल ॲब्डॉमिनल ॲडिपोसिटी म्हणजे पोटाच्या भागाला जे फॅट असतं ते फॅट जास्त प्रमाणात एशियन्समध्ये लक्षात आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला डायबिटीस होण्याची शक्यता बाहेरच्या लोकांपेक्षा जास्त असते. त्यामुळे जरी आपण अनुवंशिक आहे असं म्हटलं तरी पण प्रत्येक भारतीयांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला, आपण एशियन इंडियन या फिनोटाईपमध्ये असल्यामुळे आपल्याला कधीही डायबिटीस होऊ शकतो. आणि जो 60मध्ये पूर्वी व्हायचा तो आता 40मध्ये, 50मध्ये, 30मध्ये आणि लहान मुलांमध्ये पण दिसायला लागला आहे. त्यामुळे अनुवंशिकता, आपण भारतामध्ये जन्म झालाय त्यामुळे
तो आपण आपलं असं मान्य प्रिव्हेन्शन केलं करू पाहिजे. शकतो. मॅडम तुमचं काय मत आहे, तुम्हालाही काय सांगायचं? होय, अनुवांशिकता तर आहेच, कारण भारतीय किंवा एकूणच आशियाई लोकांना डायबेटीस होण्याची शक्यता ही जास्ती आहे. आणि त्यामुळे आपल्या असं लक्षात येतं की भारतामधून जे लोक परदेशात गेलेले आहेत आणि तिथली जीवनशैली जगत आहेत, तिथल्या प्रकारचा आहार घेत आहेत, त्यांच्यामध्ये आपल्याला मधुमेहाचं प्रमाण हे जास्ती आढळतं. म्हणून फक्त आपल्या आई वडिलांना मधुमेह असेल तरच आपण आपली तपासणी करून घ्यायची असं नाहीये. आपण त्याविषयी आधी जागरूक असलेलं खरंय. मधुमेहाचं निदान कसं करता येतं डॉक्टर? त्यांची म्हणजे मुळात लक्षणं काय आहेत? तर लक्षणाचं बद्दल बोलायला गेलं तर जर शुगर जास्त वाढली असेल तरच लक्षणं येतात. म्हणजे 200-300च्या वर शुगर असेल तरच मग ते जे कॉमनली नोन सिम्पटम्स आहेत की भूक जास्त लागणे, वजन कमी होणे, लघवीला वारंवार होणे, लघवीच्या जागेवर खाज येणे, थकल्यासारखं वाटणे किंवा चक्कर येणे, हे हाय शुगर झाल्यावरच लक्षात येतं. ही त्याची सगळी लक्षणं त्याची लक्षणं आहेत. पण आमच्यात पण असं लक्षात आलंय की पहिले 4 ते 5 वर्ष जे टाईप 2 डायबिटीस बद्दल आपण बोलतोय, टाईप 1 डायबिटीसला 4-5 वर्षाचा अवधी लागत नाही, त्यांचे लक्षणं लगेच येतात. पण टाईप 2 डायबिटीस जे सर्वसामान्यामध्ये पसरलेलं आहे त्याच्यामध्ये पहिले 4 ते 5 वर्ष काही लक्षणं नसतात आणि ते लक्षणं येईपर्यंत तोपर्यंत बरंच डॅमेज झालेलं असतं शरीराला. त्याच्यामुळे आपल्याला लक्षणं येण्याच्या पूर्वीच आपण तपासणी केली पाहिजे. म्हणून आम्ही सर्रासपणे सांगतो की 30-35 नंतर जर वजन जास्त असेल, फॅमिली हिस्ट्री असेल आणि ब्लड प्रेशर वर काय असेल तर तुम्ही तुमचं शुगर चेक करून घ्या. वर्षातून 1 वेळा करा. वर्षातून एकदा केलं तरी पुष्कळ आहे. म्हणजे वर्षातून एकदा केलं तरी आपल्या आरोग्यासाठी आपल्याला तो आपण एक पाठपुरावा त्याप्रमाणे करू शकतो, नाही का? पण मला तुम्हाला विचारायचं की हा जो एवढा मोठा आजार आहे, खरं तर आज 35 कोटी हे म्हणजे छोटं नाही आहे, तर हा मधुमेह आपल्याला टाळता येऊ शकतो का? हे जे आपण 35 कोटी म्हणतो यातले 90% जे आहेत ना ते दुसऱ्या प्रकारचे टाईप 2 ज्याला म्हणतो. आणि चांगली गोष्ट अशी आहे की हा आपल्याला टाळता येतो. टाईप 2 म्हणजे दुसऱ्या प्रकारचा मधुमेह आहे, हा आपल्याला टाळता येतो. आणि जे मधुमेह पूर्वस्थितीत आहेत त्यांनी प्रयत्न केले तर तो आपल्याला दूर ठेवता येतो. म्हणजे जर का आहार किंवा व्यायाम हे जे साधे साधे उपाय आहेत, स्मोकिंग किंवा सिगारेटचं, तंबाखूचं सेवन न करणं, या गोष्टी जर का आपण केल्या ना तर आपण त्याला पुढे ढकलू शकतो आणि अधिकाधिक काळ हे निरोगी आयुष्य जगू शकतो. तर डायबिटीस जो दुसऱ्या प्रकारचा मधुमेह आहे तो टाळण्याची चतुसूत्री, त्यातली पहिली म्हणजे योग्य आहार, दुसरं म्हणजे वजन नियंत्रणात ठेवणं, तिसरं म्हणजे व्यायाम करायचा, शरीराला हालचाल हवी आहे जी आजच्या आपल्या जीवनशैलीमध्ये पूर्णतः नष्ट झाली आहे किंवा कमी झालेली आहे, आणि सिगरेट किंवा तंबाखूचं सेवन न करणं. या 4 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर आपण दुसऱ्या प्रकारचा मधुमेह हा टाळू शकतो किंवा त्याला दूर ठेवू शकतो. आणि ज्यांना तो झाला आहे त्यांना जे काही पुढील गुंतागुंत आणि समस्या होतात त्या आपण होऊ न देण्यासाठी म्हणून याच मार्गांचा वापर करू शकतो. आणि मधुमेह असला तरी एक नॉर्मल सर्वसाधारण आयुष्य ही व्यक्ती जगू शकते आणि एक चांगल्या दर्जाचं जीवन जगू शकते. आणि म्हणून प्रतिबंध खूप महत्वाचा आहे. याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात. आपल्याला एक फोन आलेला आहे. मिलिंद आपल्याशी बोलतायत रत्नागिरीवरून. नमस्कार. नमस्कार. हॅलो. मिलिंद पण बोलतोय रत्नागिरीवरून. अच्छा, माझा प्रश्न असा आहे, मी स्वतः डायबेटिक आहे, टाईप 2 डायबेटिस आहे मला, आणि माझी वाईफ सुद्धा टाईप 1 इन्सुलिनवर असते, म्हणजे ती. ओके. तर माझा असा प्रश्न आहे की आता आम्हाला दोघांना पण डायबिटीस आहे, तर आमची जी मुलं आहेत त्यांना तो होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येईल का? आणि दुसरा असा आहे की मला नॉर्मली या डायबिटीसमुळे थोडं डोळे लाल होणे वगैरे किंवा डोळ्यांना त्रास अशा थोड्या समस्या असतात. नॉर्मली माझा डायबिटीस 120 ते 150 मध्ये रिपोर्ट असतात, पण तरी सुद्धा असं त्रास जाणवतो थोडा डोळ्यांचा वगैरे, डोळे लाल होणे किंवा नंबर नुकता झालाय असा. आता मी 44 वर्षाचा आहे, तर त्यावर काय उपाययोजना आहे का? बरं, धन्यवाद मिलिंद. तुम्ही काय मार्गदर्शन कराल की टाईप 1 आणि टाईप 2 हजबंड वाईफ दोघांनाही डायबिटीज आहे, तर मुलांना होऊ शकतं का किंवा टाळता येऊ शकतं का? काय सांगाल? तर त्यांचे 2 प्रश्न होते की पहिले मुलांना होण्याची शक्यता कितपत आहे, आणि दोघांना डायबिटीज असल्यामुळे मुलांना असण्याची शक्यता सुद्धा बळावते. तर त्याला फार सोपं आहे की आपल्याला मुलांचा, जसं मॅडमने आताच थोड्या वेळपूर्वी सांगितलं होतं की आहार नियमन व्यवस्थित पाहिजे, व्यायाम व्यवस्थित पाहिजे, प्रिव्हेन्शन आपण करता आलं पाहिजे. टाईप 2चं प्रिव्हेन्शन होतं, टाईप 1चं होत नाही. आणि आहारामध्ये योग्य घेणे,
ताणतणाव ठेवायला नाही पाहिजे आणि वजन वाढू द्यायला नको, व्यायाम करायला पाहिजे. हे सगळं जर आपण व्यवस्थित केलं तर आपण त्याला टाईप 2 डायबिटीज हा प्रिव्हेंट करू बहुतांशी प्रिव्हेंट करू शकतो. पण वजन ही खूप मोठी समस्या आपण त्या बाबतीत म्हणू शकतो का डॉक्टर? वजन खूप मोठी समस्या आहे. आता आपण जर आकडेवारी बघितलं गेलं, मॅडमनी सांगितलं होतं की ऑलमोस्ट 20 ते 25% जनतेला आपण डायबिटीज जर होऊ शकतोय आणि त्याच्यासोबत जर आपण स्थूलतेचं किंवा वजन वाढीचं जर प्रमाण बघितलं ते सुद्धा जनतेमध्ये 20 ते 25% आहे आणि प्रौढांमध्ये सुद्धा नाही, लहान मुलांमध्ये पण आहे आणि त्याच्यामुळेच लहान मुलांचा डायबिटीज होण्याची शक्यता सुद्धा जास्त बळावते. त्यामुळे आपल्याला आईवडिलांना डायबिटीज म्हणजे मुलांना होणारच आहे हे त्यांच्यामध्ये न बिंबवता तुम्ही कसं ते प्रिव्हेंट करता येईल, कसं आपलं लाईफस्टाईल किंवा जीवनशैली कसं व्यवस्थित ठेवता येईल हे चेक केलं पाहिजे आणि रेग्युलरली शुगर. आणि त्यांचा जो दुसरा प्रश्न होता की डोळे लाल होणे, त्यावर काय सांगाल मॅडम तुम्ही? डोळे लाल होणे ऍक्च्युअली डोळे न पाहता आपण त्याच्यावर बोलू नाही शकत, तर नेत्ररोग तज्ञांना दाखवलं पाहिजे. पण मी एक नक्की सांगू शकेन की जर का आपली साखर नियंत्रणात राहिली तर हे डोळ्यांवरही होणारे दुष्परिणाम आहेत ज्याला आपण डायबेटिक रेटायनोपॅथी म्हणतो ती पण आपल्याला दूर ठेवता येते. त्यामुळे काहीही असेल तरी शुगर किंवा साखर ही नियंत्रणात ठेवणं हे आवश्यकच आहे. तर ती आपण ठेवली तर डायबिटीसमुळे जो काही डोळ्यांना त्रास होतो तो आपण टाळू शकतो. आणि जे वजनाचं आपण म्हणत होतो, आपण नेहमी स्थूलतेबद्दल बोलताना वजनाबद्दल बोलतो, परंतु मगाशी डॉक्टर तुषार म्हणाले की पोटाचा घेर, तर भारतीयांची एक मोठी समस्या आहे की आपण वजनाकडे थोडं तरी लक्ष देतो परंतु आपल्या कमरेचा किंवा पोटाचा घेर वाढतोय याच्याकडे आपण खूप दुर्लक्ष करतो. आणि लक्षात घेतलं पाहिजे की स्त्रियांचा कमरेचा घेर, आणि कमरेचा मी म्हणते तेव्हा बेंबीच्या पातळीवर तो मोजला जातो, 80 सेंटीमीटरपेक्षा अधिक आणि पुरुषांचा 90 सेंटीमीटरपेक्षा अधिक असला तर हे दोन्ही अतिजोखमीचे घटक आहेत. मला असं वाटतं 80 आणि 90 हे दोन आकडे आपण लक्षात ठेवायला, स्त्रियांसाठी 80 पुरुषांसाठी 90. याच्याहून जर का आपला पोटाचा किंवा कमरेचा घेर वाढला असेल तर आपण सावध व्हायला पाहिजे आणि तोही आपण कमी केला पाहिजे. अगदी खरं. आपण याविषयी जाणून घेऊयात. एक फोन आलेला आहे आपल्याला, तो आधी घेऊया. वैशाली आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार, बोला. हा नमस्कार, मी वैशाली बीडकर पुण्यावरनं बोलते. माझा असा प्रश्न आहे की घरातनं अगोदर जर अनुवंशिक म्हणजे आई वडिलांना वगैरे असेल पण मुलांमध्ये जर साखरेचं प्रमाण कमी असेल तर त्यांना होण्याची शक्यता कितपत असते? बरं, धन्यवाद. काय सांगाल मॅडम? साखरेचं प्रमाण कमी असणं हे काही फायद्याचं नाही. साखर ही नियंत्रणात असायला पाहिजे, ते महत्त्वाचं. तर साखरेचं प्रमाण कसं आहे ते आपण तपासणी केल्यानंतरच कळणार आहे. तर साखर खूप खाली जाऊन हे काही उपयोग नाही. काही मधुमेही व्यक्ती उपवास करतात किंवा एखाद्या वेळेचं जेवणच घेत नाही, असंही करणं काही योग्य नाहीये. त्यामुळे मुलांना कृपा करून उपाशी ठेवू नका की जेणेकरून त्यांची साखर खूपच खाली जाईल, कारण साखर खाली गेल्याचे पण दुष्परिणाम असतात. हा, त्यामुळे आपल्याला ती नियंत्रणात ठेवायची हे लक्षात घेतलं पाहिजे. डॉक्टर, तुम्ही काय सांगू शकाल? त्यांचा प्रश्न होता की त्यांच्या मुलाची साखर कमी होते, तर कमी होते म्हणजे किती कमी होते? कारण काय होतं की आपण ग्लुकोमीटरवर चेक केलं तर एक 70, 80, 90 शुगर नॉर्मल मुलांमध्ये किंवा व्यक्तीमध्ये आढळून येते आणि सर्वसामान्य असं आहे की शुगर एक 100 ते 140च्या दरम्यान राहायला पाहिजे जेवल्यानंतरची, आणि नॉर्मल व्यक्तींची शुगर सुद्धा जेवणानंतरची 90-100 सुद्धा राहू शकते. किंवा त्यांच्या प्रश्नाचा रोग कसा असू शकतो की आई वडिलांना जर असेल आणि अनुवंशिक जर आपण असं बोलतो तर मुलांची शुगर पहिल्यापासूनच जर नियंत्रणात ठेवलं तर त्यांना नाही होऊ शकत. जर 90 आणि 100 असेल तर ही नॉर्मल शुगर आहे हे माझं सांगण्याचं त्यांना तात्पर्य आहे. तर तुम्ही त्याला कमी समजून त्याला जास्त गोड खाऊ घालून त्यांची शुगर वाढवण्याचा प्रयत्न करू नका, हे त्याच्या मागचं उत्तर. अगदी खरं. डॉक्टर, मला एक महत्त्वाचा मुद्द्यावर यायचे की हा जो एवढा मोठा आजार आहे किंवा ही जी एवढी मोठी भयंकर समस्या आहे त्यावर उपचार कोणते आहेत, त्याच्यावर काय सांगाल? उपचार म्हणजे आता आपण टाईप 1 डायबिटीज जर घेतलं तर ज्याच्यामध्ये इन्सुलिनची निर्मिती होत नाही त्याला आपल्याला बाहेरून इन्सुलिन इंजेक्शनच्या रूपात द्यावं लागतं. तर इन्सुलिन 2 प्रकारचे असतात, एक शॉर्ट ऍक्टिंग आणि एक लॉंग ऍक्टिंग. म्हणजे शॉर्ट ऍक्टिंग आपण 3 वेळेस जेवण करतो, ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर, त्याच्यापूर्वी ते 4-4 तास काम करून त्यावेळेसची शुगर कंट्रोल करते. आणि एक लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन असतं जे 24 तास काम करतं. तर याच्यामध्ये सुद्धा बरेच रिसर्च झाल्यात आणि 24 ते 36 तासाचं इन्सुलिन सुद्धा अवेलेबल आहे. तर साधारण टाईप 1 डायबिटीजला दिवसातून 3 शॉर्ट ऍक्टिंग आणि 1 लॉंग ऍक्टिंग अशा प्रकारचं इन्सुलिन घ्यावं लागतं. टाईप 2 डायबिटीसचा जो आजार आहे त्याच्यामध्ये हे शक्यतोवर हे वेट वाढल्यामुळे
किंवा अनुवंशिक असल्यामुळे आहारामुळे जास्त होत असल्यामुळे सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये फक्त आहार नियंत्रण, व्यायाम, वेट लॉस यावर कंट्रोल राहू शकतं. पण याच्यावर जर कंट्रोल राहत नसेल तर आपल्याला मेटफॉर्मिन नावाची गोळी आपण चालू करतो. याच्यामध्ये इन्सुलिन जे आतमध्ये निर्माण होतं त्याचं काम व्यवस्थितपणे करण्यास ते मदत करते. मग ते जर आपण कंट्रोल झालं नाही तर आपण मग त्याच्यावर थोडीशी पॉवरफुल आणखी दुसरं नेक्स्ट स्टेजवर जातो, ज्याला आपण सल्फोनाइल युरिया असं त्या गोळीचं नाव आहे, जे पॅनक्रियासमध्ये काम करून इन्सुलिनची निर्मिती वाढवते. आणि मग त्याच्यावर आणखी बरेच नवीन नवीन प्रकार आले की त्याच्यामधून आपण काही अन्न खाल्लं तर त्या अन्न जे साखर आहे ते ऍब्झॉर्ब न होऊ देण्याची औषध आहेत. काही आहेत रक्तामध्ये साखर आहे ते लघवीच्या द्वारे काढण्याची औषध आहेत. आणि एक वेगळं एक इन्क्रेटिन म्हणून वेगळं एक आहे. त्यामुळे टाईप 2 डायबिटीसमध्ये पहिले आहार, नंतर बऱ्याच गोळ्या, 2-3 प्रकारच्या गोळ्या असतात. सरते शेवटी जेव्हा सगळे उपाय संपले आणि पॅनक्रियासचं फंक्शन संपलं तर नंतर मग ते आपल्याला इन्सुलिन त्यांना चालू करावं लागतं आणि ते टाईप 1 सारखे होतात. पण आता जे तुम्ही सांगितलं की हे जे उपचार पद्धती सांगितली तर एक प्रेक्षकांचाच असा प्रश्न की ते पूर्ण बरं होऊ शकतं का? कारण आता हे जे उपचार तुम्ही सांगितले की टाईप 2, टाईप 1 किंवा ह्या ज्या गोळ्या आहेत, आणि अजून एक प्रेक्षकांचा असा एक मुद्दा होतो की समजा एखाद्याला डायबिटीज झालाय, उपचार पद्धती घ्यायची तर नक्की कोणत्या डॉक्टरकडे जावं? कारण माझ्या बाजूला एक क्लिनिक आहे पण मला माहित नाही की ते डायबिटीज स्पेशलिस्ट आहेत किंवा ते डॉक्टर डायबिटीजवर उपचार करू शकतात का, हे सामान्य व्यक्तीने कसं ओळखावं? तर तुमचं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी आता सांगतोच, कारण मॅडमनी आता एवढी आकडेवारी सांगितली तर आपण स्पेशालिस्टकडे बघायला गेलं तर आम्ही एंडोक्रायनॉलॉजिस्ट मुंबईमध्ये 20-25 लोक आहोत फक्त स्पेशालिस्ट. आणि जर दिवसाला आम्ही 100-150 पेशंट जरी बघितले तरी पण या संपूर्ण जनतेला आपण न्याय देऊ शकणार नाही. तर त्यामुळे डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल यासारखे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळ्या डॉक्टरांनी हँडल केले पाहिजेत, राईट फ्रॉम स्पेशालिस्ट टू फिजिशियन टू जनरल प्रॅक्टिशनर्स. आणि त्यासाठी त्यांनी स्वतःच ट्रेनिंग करून घ्यायला हवं. महत्वाचं म्हणजे पेशंटनी स्वतःचं नॉलेज वाढवणं गरजेचं आहे. त्याला आपण पेशंट एम्पॉवरमेंट म्हणतो की आपल्याला डायबिटीज आहे, आपण तो व्यवस्थित कंट्रोल करायला पाहिजे, कॉम्प्लिकेशन्स होऊ द्यायला नकोय, म्हणून त्याचं जास्तीत जास्त नॉलेज घ्यावं आणि डॉक्टरांवर कमीत कमी विसंबून राहावं. त्याकरता ग्लुकोमीटरचा फार फायदा होतो आजकाल. याच्यामुळे तुम्ही दिवसाला एक वेळा चेक करू शकता. त्याची कॉस्ट सुद्धा फार कमी आली, एक 12 ते 15 रुपयामध्ये तुम्हाला एक स्ट्रीप मिळते. म्हणजे दिवसाला एक वेळा जरी तुम्ही चेक केलं वेगळ्या वेगळ्या वेळेस तर तुम्हाला 24 तास शुगर कशी राहते लक्षात येईल. आणि तुम्ही स्वतः तुमचं डायबिटीसचं नियंत्रण जे आहार आणि व्यायाम याच्यावर फार डिपेंडेंट असतं. म्हणजे महत्वाचा मुद्दा असं म्हणू शकतो की जो पेशंट आहे त्याने स्वतःची काळजी घेतली पाहिजे. मॅडम तुमच्याकडे आपण ह्या विषयावर बोलायचंच आहे. एक फोन घेऊया. सविता मराठे आपल्याशी बोलतायत पुण्यावरून. नमस्कार, बोला. नमस्कार, मी पुण्याहून सविता मराठी बोलतेय. बोला. तर माझा प्रश्न असा आहे की प्रथम म्हणजे तुम्हा दोघांना नमस्कार आणि अभिनंदन आणि उद्याच्या पाडव्याच्या शुभेच्छा सगळ्या दूरदर्शन केंद्राला आणि मधुमेही पेशंटना. आणि दुसरी गोष्ट की मला प्रश्न असा विचारायचा की रेटिनाचा जो सध्या आजार चालू आहे की रेटिनावर इंजेक्शन वगैरे चालू आहे माझ्या घरात, तसं पेशंट आहे तर त्याला खास आहार कोणता द्यावा? तसंच की मधुमेहामुळे हाडं ठिसूळ होतात तर त्यासाठी आहार कोणता असावा? आणि मधुमेह हाडं ठिसूळ कशी झाली किंवा कॅल्शियम करता कोणती टेस्ट करावी? धन्यवाद. धन्यवाद. मॅडम काय सांगाल? आहाराविषयीचा एक मुद्दा आहे आणि रॅटिना काय म्हणते? आपण आधी आहाराबद्दल बोलूया, कारण अनेकांना आहाराबद्दल खूप सारे प्रश्न असतात. खरं. पहिली गोष्ट म्हणजे जो सर्वसामान्यांसाठी चांगला आहार असतो तो मधुमेहींसाठी पण चांगला आहार असतो. फक्त आपल्याला थोडी अशी काळजी घ्यावी लागते की अतिरिक्त गोड खाणं, साखर आणि तळलेले विशेषतः संपृक्त तेल ज्याला आपण म्हणतो ते आपण टाळायचं आहे. आता आहाराचा मुद्दा आलाय तर अजून एक त्याच्यामध्ये एक छोटा प्रश्न मला घ्यावासा वाटतो की आहारामध्ये डायबिटीज जे पेशंट्स असतात, मधुमेही व्यक्ती, भात फार मोठी समस्या घराघरात लगेच बंद केलं जातं आणि जो एक साऊथ भाग किंवा कोकणातला व्यक्ती आहे तर त्याचा जो मूळ आहारच भात आहे त्याविषयी पण तुम्ही मार्गदर्शन करा. मधुमेहाच्या आहाराबद्दल तसे गैरसमज खूप आहेत. आपल्या आहारामध्ये मुख्यतः पूर्ण धान्याचा समावेश पाहिजे. आता जेव्हा आपण पूर्ण धान्य म्हणतो तेव्हा गव्हाचं पीठ न चाळता घेतलं पाहिजे किंवा मैदा न घेता आपण गव्हाचं पीठ, रवा या गोष्टी घेतल्या पाहिजेत. आता भात ज्यांचा पारंपरिक आहार आहे अशा व्यक्तीला तुम्ही भात खाऊ नका म्हणणं म्हणजे काही तेवढंसं श्रेयस्कर नाही आणि तसं त्या व्यक्तीने प्रयत्न केला तरी ते फार काळ टिकणार नाही, कारण त्याच आहारावर ते वाढलेले आहेत. प्रश्न असा आहे की आपण तो किती खावा.
त्यामुळे भात तुम्ही खायला हरकत नाही, पण तो अगदी प्रमाणात खावा. दुसरं म्हणजे जो हातसडीचा तांदूळ आहे किंवा गावाकडचा लाल तांदूळ आहे तो त्या पॉलिश केलेल्या तांदूळापेक्षा कितीतरी चांगला असतो. त्यामुळे अति पॉलिश केलेली धान्य जी असतात ती आपण नाही खाऊ. दुसरं म्हणजे आहारामध्ये फळं आणि भाज्या यांचा समावेश अधिक प्रमाणात पाहिजे. आपल्याकडे काय होतं की आपण भात चपाती या गोष्टी खातो, परंतु भाज्या तेवढ्या खात नाही, आणि जेव्हाही खातो तेव्हा त्यात आपण खूप तेलाचा वापर करतो. आपली भाजीच सुरू होते ती फोडणीपासून होते, त्यात तेलाचा आपण बेसुमार वापर करत असतो. तर आपण थोडं तेलावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. ज्या कढईत आपण उकळत्या तेलात तळतो, डीप फ्राईड ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, तर अशा तळलेल्या पदार्थांचा वापर आपण टाळला पाहिजे. जसे वडे समोसे कधी खायची तुमची इच्छा झाली महिन्यात ना एखाद वेळा खाल्लं तर गोष्ट वेगळी आहे, पण आपण जर का रोजच्या रोज सर्रास जर का ते खात असू तर ते आपल्यासाठी काही तेवढंसं श्रेयस्कर नाहीये. दुसरं म्हणजे आपल्या खाण्यामध्ये खूप अंतर असता कामा नये. जर का आपल्या कुठल्याही 2 खाण्यांमध्ये 6 तासापेक्षा जास्ती अंतर राहत असेल तर ते आपल्याला तेवढंसं चांगलं नाहीये. होय, मध्ये निदान एखादं फळ तरी खायला पाहिजे. एकूणच आपल्या आहारामध्ये फळं आणि भाज्या यांचं प्रमाण आपल्याला वाढवलं पाहिजे. जी साखर म्हणतो की काहींना जेवणामध्ये साखर आणि मीठ हे खूप प्रमाणात खायची सवय असते, किंवा जेली जॅम्स याचा प्रमाणाबाहेर वापर केला जातो. ते जेली जाम वगैरे ह्या गोष्टी आपल्याला मुळीच फायद्याच्या नाहीयेत. फळं पण लोक काय करतात की फळांचे रस मिळतात बाजारात किंवा ज्युसेस पितात, तसं नका करू. अख्खं फळ खा ना. एक संत्र आहे, मोसंबी आहे, चोथ्यासकट फळं खा, कारण चोथा जो आहे आहारामध्ये त्याचं महत्व अतिशय आहे, आणि विशेषतः मधुमेही रुग्णांना तर खूपच आहे. म्हणून कुठलंही फळ खाताना चोथ्या सखट खावं. गाजर खायचं तर अख्खं गाजर खा. म्हणजे फळांचे रस टाळा आणि त्याऐवजी अख्खी फळं खावी. आणि बरेचदा आपली अशी वृत्ती झालेली की बाजारामध्ये जी तयार पाकिटं मिळतात ती आपण खात असतो, आणि या तयार पाकिटांमध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये मीठ असतं, प्रिझर्वेटिव्ह म्हणजे अन्नघटक टिकून राहण्याकरता काही कृत्रिम रासायनिक पदार्थ घातलेले असतात. त्यांचा रंग आणि चव आकर्षक वाटावी म्हणून जे कृत्रिम रासायनिक पदार्थ घातलेले असतात ते देऊन काही उपयोग आहार हा नाहीये. खूप महत्वाचा मुद्दा. डॉक्टर, एका महत्वाच्या मुद्द्यावर आता मला तुम्हाला विचारायचं आहे की डायबिटीस किंवा मधुमेह आहे एखाद्या स्त्रीला तर ती प्रेग्नेंट राहू शकते का, किंवा प्रेग्नेंट राहिल्यावर जर एखाद्या गर्भवती स्त्रीला मधुमेह झाला तर काय करता येईल आणि काय काय त्याचे दुष्परिणाम आहेत? फार छान प्रश्न विचारला तुम्ही, कारण फार हा महत्वाचा मुद्दा आहे की आता डायबिटीस एवढ्या कॉमन संख्येमध्ये आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे स्त्रीला युज्युअल प्रेग्नन्सी राहणं शक्य आहे की नाही हे कॉमन प्रश्न आम्हाला विचारले जातात. त्यासाठी आम्ही डायबिटीस व्यक्ती जर ज्याला स्त्रीला प्रेग्नन्सी पाहिजे असेल तर त्याला आपण प्री प्रेग्नन्सी काउन्सिलिंग करायचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये शुगर कंट्रोल करणं हे फार महत्वाचं प्रामुख्याचं त्यामध्ये भाग आहे. याच्यामध्ये HbA1c नावाची टेस्ट आपण करतो. HbA1c म्हणजे ही ग्लायकोजायलेटेड हिमोग्लोबिन असते जे मागच्या 3 महिन्याचा ॲव्हरेज आपल्याला सांगते, आणि तो आपण 6.5च्या खाली ठेवण्याचा प्रयत्न करतो, आणि नंतर सांगतो की पेशंटला की प्लीज यू गो हेड विथ प्रेग्नन्सी. दुसरं गोष्ट म्हणजे जर त्यांना ब्लड प्रेशर सुद्धा सामान्यतः डायबिटीस पेशंटना आढळून येत असतो, त्यांना ब्लड प्रेशरच्या गोळ्या चालू असतात, तर काही ब्लड प्रेशरच्या गोळ्या ह्या प्रेग्नन्सीमध्ये आपण देऊ शकत नाही. म्हणून ते प्रेग्नन्सी ज्यांना पाहिजे असतात त्यांना डॉक्टरांना भेटून या गोळ्या बंद कराव्या लागतात. काहींना कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या चालू असतात, त्या कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या आपल्याला बंद कराव्या लागतात. आणि हे केल्यानंतर आपण डोळ्यांची चाचणी पण करतो, कारण प्रेग्नन्सीमध्ये रेटायना म्हणजे दृष्टीपटलावर पण काही प्रॉब्लेम होऊ शकतात डायबिटीस व्यक्तींना. म्हणून प्रेग्नन्सी राहण्याच्या पूर्वी डोळ्यांचं चेकअप करणं गरजेचं आहे. म्हणजे हे 4 गोष्टी व्यवस्थित करून मग आम्ही त्यांना ग्रीन सिग्नल देतो की यू कॅन गो हेड विथ प्रेग्नन्सी. दुसरा भाग म्हणजे ज्या नॉर्मल स्त्री आहेत आणि ज्यांना प्रेग्नन्सी राहिली आहे त्यांना डायबिटीस होण्याची शक्यता सुद्धा खूप बळावली. मग सांगितल्याप्रमाणे जस्टेशनल डायबिटीस की हा जो प्रकार आहे ज्यामध्ये पहिले डायबिटीस माहीत नसलेल्या स्त्रियांना प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीस होतो. प्रेग्नन्सीमध्ये काय होतं की अलॉंग विथ इन्सुलिनचं रेझिस्टन्स बरेच आणखी हॉर्मोन असतात, त्याच्यामध्ये ग्रोथ हॉर्मोन, स्टिरॉइड हॉर्मोन, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन बरेच असतात, त्याच्यामुळे साखर वाढण्याची शक्यता बळावते. तर यासाठी आम्ही प्रेग्नन्सी राहिल्या तपासणी करतो. त्यात साखरेचे कट ऑफ सुद्धा नॉर्मल नॉन प्रेग्नंटपेक्षा वेगळे आहेत. तर युजली नॉन प्रेग्नंटमध्ये आपण 126च्या वर असेल तर आपण म्हणतो की डायबिटीस आहे, पण प्रेग्नन्सीमध्ये तुमचं 92च्या वर जर शुगर असेल तर तुम्हाला डायबिटीस, फास्टिंग शुगर, तर डायबिटीसची शक्यता असते. आम्ही मग 75 ग्राम ग्लुकोज देऊन 1 तासानंतर 2 तासानंतर शुगर चेक करतो. 1 तासानंतर शुगर जर 180च्या वर असेल किंवा 2 तासानंतरची शुगर जर 153च्या वर असेल तर पेशंटला डायबिटीस
आम्ही त्याला लेबल करून त्यांचं ट्रीटमेंट करतो. ह्या सगळ्या शक्यता त्यात गृहीत धरल्या जातात. त्याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात. एक फोन आलेला आहे. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार सर, माझे 3 प्रश्न आहेत. पहिला असं विचारायचे की डिलिव्हरी नंतर माझ्या एका मित्राच्या मिसेसला डायबिटीस चालू झाला होता, त्याचं कारण काय असेल? दुसरं असं की अपघात झाल्यानंतर सुद्धा भीतीमुळे शुगर वाढली जाते, त्याचा संबंध डायबिटीसशी असतो का की त्याचं कारण वेगळं असतं? आणि तिसरं असं की काही लोक ॲलोपॅथी आयुर्वेद दोन्ही कॉम्बिनेशनची औषधं सायमल्टेनियसली घेतात, काही लोक फक्त आयुर्वेदची घेतात, तर नक्की कोणते उपचार घ्यावेत? धन्यवाद. डॉक्टर काय मार्गदर्शन कराल? आता प्रेग्नन्सी नंतर डिलिव्हरी नंतर आपला त्यांचा एक प्रश्न होता. डिलिव्हरी नंतर त्यांच्या एका मित्राच्या वाईफला डायबिटीस झाला, तर काय कारण असू शकतं? युजल डायबिटीज आपल्याला कधीही 30-35 नंतर कधीही होऊ शकतो. तर युजली प्रेग्नन्सीच्या दरम्यान डायबिटीस राहण्याची शक्यता जास्त असते, कारण आता सांगितल्याप्रमाणे हॉर्मोनचे असतात आणि जसं बाळ बाहेर येतं तसं हा जस्टेशनल डायबिटीस निघून जातो. त्यामुळे मग याचं महत्व लक्षात घेतलं जात नाही. आणि हे जे व्यक्ती असतात ज्यांना प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीस होतो त्यांना पुढे जाऊन डायबिटीस होण्याची शक्यता असते. आता यांच्या मित्राच्या मिसेस बद्दल थोडंसं वेगळं झालंय की डिलिव्हरी झाल्यानंतर डायबिटीस आहे, पण तो मग साधारण टाईप 2 डायबिटीसचाच एक भाग असावा असं माझा त्याला काय असाय. दुसरं म्हणजे त्याला ब्लड प्रेशर पण होतं तिला. बरोबर. तर ब्लड प्रेशर आणि डायबिटीस हे दोन्ही एकत्र राहण्याचं दोघं भाऊ असतात. हो, आणि बीपीचा आणि मॅडम तुम्ही काय सांगाल, बीपी आणि डायबिटीसचा संबंध कितपत आहे? म्हणजे बीपी असेल तर डायबिटीस होतं किंवा डायबिटीस असेल तर बीपीचा प्रॉब्लेम सुरू होतो? उच्च रक्तदाब किंवा हाय ब्लड प्रेशर आणि मधुमेह या दोन्हीचे जोखम घटक जर का आपण पाहिले की ज्यांना अधिक धोका असतो, या दोन्हीची कारणं एकाच प्रकारच्या जीवनशैलीमध्ये आहेत. त्यामुळे ते बरोबर आले तर त्यात आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही. खरं तर असं पाहता मधुमेही रुग्णांमध्ये 50 ते 80% मृत्यू जे होतात ते हृदयविकाराने होतात. तर मधुमेही व्यक्तींमध्ये हृदयविकारांचं, ब्लड प्रेशरचं प्रमाण हे जास्ती आहेच. 2 गोष्टींमुळे. एकतर दोघांचेही रिस्क फॅक्टर्स किंवा जोखीम घटक हे सारखे आहेत, जीवनशैली जी आहे ती सारखी आहे, त्यामुळे हे दोन्ही आजार झालेले आहेत. आणि मधुमेहामध्ये हृदयविकाराचा धोका हा वाढतो, कारण जसं म्हटलं की त्याचा परिणाम हा रक्तवाहिन्यांवर पण होत असतो. तर म्हणजे जसं मला तुमचा पुढचा जे तुम्ही सांगताय आता, तो माझा पुढच्या ह्याच मुद्द्याकडे मला यायचं होतं की डायबिटीस किंवा मधुमेहाचे दुष्परिणाम कोणते कोणते त्याने टाळता येतात का? मला असं वाटतं तुम्ही ते दुष्परिणाम बद्दलच सांगतायत, अजून सविस्तर काय सांगाल? जसं हृदयविकाराचा धोका वाढतो ना, तसंच किडनीचे जे आजार आहेत त्याचंही प्रमाण खूप वाढतं, कारण रक्तवाहिन्यांवर एकदा परिणाम व्हायला लागला की त्या शरीरातल्या सर्व अवयवांपर्यंत पोहोचणारे रक्तवाहिन्यांवर होतात. त्यामुळे किडनीचा आजार होण्याची शक्यता वाढते. आणि जर का आपण साखर नियंत्रित ठेवली नाही तर कालांतराने किडनीचा आजार बळावतो आणि रुग्ण हिमोडायलिसिसवर जातात आणि शेवटी त्याचं पर्यवसन हे म्हणजे ट्रान्सप्लांट किंवा प्रत्यारोपण करण्याची वेळ येईल इथपर्यंत सुद्धा जाऊ शकतं. दुसरं म्हणजे काय होतं की जंतुसंसर्गाचं प्रमाण जे आहे ते मधुमेह रुग्णांमध्ये जास्त असतं, कारण त्यांची रोगप्रतिबंधक शक्ती जी आहे, रोगप्रतिकार शक्ती ती कमी झालेली असते. जंतुसंसर्ग हे वेगवेगळ्या प्रकारचे होतात. कुणाला त्वचेचे होतात, कुणाला लघवीच्या मार्गाचे किंवा आपले जे जनन अवयव आहेत त्याच्या आजूबाजूचे आहेत, असे सुद्धा होतात. कुठल्याही प्रकारचे जंतुसंसर्ग, अगदी मी म्हणेन की टीबी होण्याचं प्रमाण सुद्धा आपल्याला आढळतं. आणखीन एक प्रकार असा असतो की पायाला जेव्हा इजा होते, खूपदा आपल्याला जखमा होतात, तर साधारणपणे व्यक्तीच्या त्या बऱ्या होतात, परंतु ज्यांना मधुमेह आहे त्यांची जी संवेदना आहे ती कमी झालेली असते, त्यामुळे बरेचदा त्यांच्या ते लक्षातच येत नाही आणि पायाला फोड येणं, पायाला जखमा होणं, याच्यामध्ये जंतुसंसर्ग होऊन त्या जखमा एवढ्या बळावतात की शेवटी तो पायाचं बोट किंवा पाय कापून टाकण्या इतकी त्याची मजल जाते. खरं पाहता म्हणजे अपघात हा घटक सोडला तर बाकी 50% जे अॅम्प्युटेशन किंवा पाय कापावा लागणं ह्या गोष्टी आहेत ह्या मधुमेहामुळे होतात. त्यामुळे त्याचा दुष्परिणाम. म्हणून मधुमेह व्यक्तीने पायांची काळजी खूप घ्यावी लागते, कारण पायाला होणारे हे अल्सर किंवा व्रण आणि जंतुसंसर्ग ह्याचं प्रमाण मधुमेहींमध्ये असतं. जेव्हा स्वाईन फ्लू सारख्या साथी येतात, H1N1, आम्ही तर असं म्हणेन की ज्या मधुमेही व्यक्ती आहेत त्यांनी H1N1 साठी लस उपलब्ध आहे ती जरूर घ्यावी. कोणत्याही वयात ती, म्हणजे समजा 35-40च्या पुढे असेल तरी त्यांनी घ्यावी का? घ्यावी. आपण आता तर जसं गर्भवती स्त्रियांना H1N1 ची लस देतोय तसं आपण मधुमेही व्यक्तींना सुद्धा सांगतोय की आपण ही लस घेतली पाहिजे. पण त्याचं काही ठराविक म्हणजे एखाद्या वर्षी की
नाही, असं ती काही त्याचा परिणाम आहे तो 1 वर्ष टिकतो, त्यामुळे ती दरवर्षी घ्यावी घेतली लागते. तरी पण चालेल. आपण सरकारी केंद्रांवरती उपलब्ध केलेली आहे, त्यामुळे ती मिळण्यामध्ये काही अडचण येऊ नये. तर हे जंतू संसर्ग, किडनीचे आजार, हृदयविकार, रक्तवाहिन्यांवर होणारे परिणाम, डोळ्यावर होणारे परिणाम आणि नसा ज्या आहेत किंवा ज्याने आपल्याला वेदना संवेदना कळतात त्यांच्यावर त्याचे दुष्परिणाम होतात. आणि बरेचदा मधुमेही व्यक्तींना अगदी हार्ट अटॅक जरी आला, म्हणजे हृदयविकाराचा धक्का आला, तरी तो कळत नाही, कारण त्यांना वेदना ह्या त्याच्या तेवढ्या जाणवत नाही. आणि म्हणून त्याला सायलेंट इन्फार्क्ट म्हणतात, म्हणजे हृदयविकाराचा धक्का आला आणि त्या व्यक्तीला त्याची कल्पनाच जाणीव आली नाही. कारण नॉर्मली कसं होतं, छातीत दुखलं की माणूस सावध होतो, तो एक शरीराने दिलेला इशारा असतो. परंतु मधुमेही रुग्णाला हा इशारा लक्षात येत नाही, कारण संवेदना कमी झालेल्या असतात. तर हे सगळे मधुमेहाचे दुष्परिणाम आहेत आणि ते रोखण्याचा एकच मार्ग म्हणजे आपली साखर नियंत्रणात ठेवणं, जे आपल्या हातात आहे. जे आपल्या हातात आहे ते महत्त्वाचं. म्हणजे असं म्हणतं, हा ठळक अंडरलाईन मुद्दा आहे की आपली साखर नियंत्रणात ठेवणं, आणि ती कशी ठेवायची वेळोवेळी तुम्ही आम्हाला आता सांगतच जाते. आपण परत जाणून घेऊयात. तुषारजी, मला तुमच्याकडे यायचंय की जसं आता मॅडमने सांगितलं, मधुमेहात कोणाला जास्त धोका असतो? मधुमेहाचे रिस्क फॅक्टर्स काय आहेत किंवा जोखीम घटक काय आहेत? तर मधुमेह टाईप 1 डायबिटीज आहे आणि टाईप 2 डायबिटीज आणि प्रेग्नन्सी 3 प्रकार आपण आताच बघितले. तर आपण टाईप 2 बद्दल बोलूया, कारण तो जास्त कॉमन असल्यामुळे. तर आता सांगितल्याप्रमाणे पोटाचा घेर वाढणे, जे आपल्या एशियन इंडियन्समध्ये जास्त आहे, संपूर्ण वजन वाढणे सुद्धा आहे. त्यानंतर फॅमिली हिस्ट्री असेल तर तुम्हाला डायबिटीस होण्याची शक्यता जास्त असते. सोबत तुम्हाला ब्लड प्रेशर असेल, स्मोकिंग आणि आणखी अल्कोहोल वगैरे असेल तर तुम्हाला डायबिटीस होण्याची शक्यता वाढवते. मोस्ट इम्पॉर्टंट की सिडेंटरी लाईफस्टाईल, म्हणजे बैठी जीवनशैली जे आपण म्हणतो, की व्यायामाचा अभाव, आहाराची अनियमितता आणि स्निग्धजन्य पदार्थ, हाय कॅलरी असलेले पदार्थ जास्त घेण्यामुळे, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या डायबिटीस होण्याची शक्यता जास्त, हे त्याचे रिस्क फॅक्टर्स आहेत. दुसरे रिस्क फॅक्टर्स म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे की जर आईला प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीस असेल तर मुलाला पण पुढे होण्याची शक्यता असते. आईला तर असतेच डायबिटीस होण्याची, पण त्या मुलाला पण पुढे डायबिटीस होण्याची शक्यता असते. आजकाल लहान मुलांमध्ये आणि मुलींमध्ये, तरुण मुलींमध्ये पीसीओडी नावाचा प्रॉब्लेम फार बळावलेला आहे, की जे वेट वाढल्यामुळे आणि हॉर्मोनच्या इरेग्युलर असल्यामुळे होतो. आणि ती सुद्धा एक प्री डायबिटिक कंडिशन आहे. म्हणजे पुरुषांमध्ये हा भाग होत नाही, स्त्रियांमध्ये ही डायबिटीसची पहिली पायरी आपण संबोधू शकतो. अगदी खरं. आपण हे सगळं जाणून घेऊयात. एक फोन आलेला आहे सोलापूरवरून. सीताराम आपल्याशी बोलतात. नमस्कार, बोला. नमस्कार, मी सांगोल्याहून बोलतो, सीताराम देवमारे. माझ्या मुलीला 7व्या महिन्यापासून डायबिटीज डिक्लेअर झाला. कोणत्या महिन्यापासून? 7, म्हणजे प्रेग्नन्सी 7व्या महिन्यात. बरं. त्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं बोला. डॉक्टरांनी सांगितलं की आफ्टर डिलिव्हरी तो कमी होऊन जाईल. बरं. पण तसं न होतं आता 1 वर्ष झालं डिलिव्हरी होऊन. बरं. पण त्याचे शुगरचं प्रमाण वाढतच जाते. दिवसातून तिला 4 वेळा इन्सुलिन द्यावं लागतं. आपल्याला एक फोन आलेला आहे. नंदकुमार जाधव आपल्याशी बोलतात वरळीवरून. नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम, मी नंदकुमार जाधव बोलतोय वरळीतून. बोला मॅडम. नमस्कार पहिल्यांदा आपल्याला. डायबिटीसचं औषध घेतल्यानंतर पूर्णतः बरा होऊ शकतो. बरं, धन्यवाद डॉक्टर. त्यांच्या या मुद्द्याकडे आपण येणारच आहोत की डायबिटीसचं औषध घेतलं तर पूर्ण बरा होऊ शकतो का, आपला एक स्वतंत्र तो मुद्दाच आहे. तत्पूर्वी मगाशी सीताराम जे आपले प्रेक्षक होते त्यांनी जो प्रश्न विचारला होता त्यावर तुम्ही काय मार्गदर्शन कराल की त्यांच्या मुलीला आफ्टर डिलिव्हरी ही डायबिटीस आहे आणि 7व्या महिन्यात तो डायबिटीस होता आणि डिलिव्हरी झाल्यावर सुद्धा तो डायबिटीस गेला नाही, दिवसातून 4 वेळा त्यांना इन्सुलिन द्यावं लागतं. यामध्ये माझ्या अनुभवाप्रमाणे असं लक्षात येतंय की आपल्याला 4 वेळा इन्सुलिन घ्यावं लागत आहे, म्हणजे ते शॉर्ट ऍक्टिंग इन्सुलिन आपण घेतोय. आणि हा प्रॉब्लेम त्या शॉर्ट ऍक्टिंग इन्सुलिनमुळे होतो. जर तो शॉर्ट ऍक्टिंग इन्सुलिन आपण 4 वेळा जर घेतलं तर त्याच्यामध्ये शुगर मध्येच लो होते आणि मग परत वाढते आणि तुम्हाला आहार जास्त घ्यावा लागतो त्यासाठी. आणि तो एक भाग बघितला पाहिजे. जर इन्सुलिन जर घ्यावंच लागत असेल, काही पेशंटला घ्यावं लागतं, तर तो लॉंग ऍक्टिंग असायला पाहिजे आणि तुम्ही डॉक्टरांना इमिजिएटली दाखवलं पाहिजे, स्पेशालिस्ट आहे त्यांना. कारण माझ्या कल्पनेप्रमाणे हा तुमचा डायबिटीस निघून जाईल आणि तुम्हाला जर घ्यावंच लागलं तर तुम्हाला एका गोळीवर तुमचं काम होईल आणि इंजेक्शन घ्यायची गरज पडणार नाही. मेटफॉर्मिन ही प्रेग्नन्सीमध्ये आपण देऊ शकतो आणि आता ती
डिलिव्हरी झालं असतं तर बाळाला दूध पाजण्याचं असेल म्हणून सुद्धा काही डॉक्टर इन्सुलिन चालू ठेवतात, पण मेटफॉर्मिन ही आपण गोळी त्यावेळेस पण देऊ शकतो. दुसरं एक सर्वसामान्य आढळण्यात येतं की प्रेग्नन्सीमध्ये आणि डिलिव्हरी झाल्यावर जबरदस्तीने आपल्याला स्त्रियांना जास्त भरवलं जातं, जास्त खाल्लं जातं, ऑइली, गोड आणि स्निग्ध पदार्थ जास्त प्रमाणात घ्यायला लागतं. तर सध्याच्या जगामध्ये एवढं करायची गरज नाही आहे, तर त्याच्यामुळे थोडंसं आपण रिस्ट्रिक्शन केलं पाहिजे, ते पण एक लक्षात आलं पाहिजे. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्हाला ते नियंत्रणात आपण चेंज करू शकता. मॅडम मला तुमच्याकडे यायचं की मगाशी तुमच्या बोलण्यामधून खूप वेळा तुम्ही पायांचा उल्लेख केला, तर हे खूप महत्वाचं आहे. मग मधुमेही व्यक्तीने पायांची काळजी कशी घ्यावी? बरोबर, हा खूपच व्यावहारिक जगात फारच आवश्यक. आपण दुष्परिणाम जेव्हा बोलत होतो तेव्हा अजून एक होता स्ट्रोक म्हणजे पक्षाघात, त्याचाही धोका मधुमेही रुग्णांमध्ये जास्त असतो. आपण आता पायाबद्दल बोलूया कारण ते सगळ्यांना करणं शक्य आहे, त्यासाठी कोणाकडे जाण्याची गरज नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक मधुमेही व्यक्तीने रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे दिवसातनं एक ठराविक वेळ ठरवा, झोपण्याआधी एक चांगली वेळ असते, आपल्या तळपायाचं निरीक्षण करायचं आहे. ज्यांना वाकणं किंवा पाय उचलणं शक्य नाही त्यांनी आरशाचा वापर करा, पण आपला तळपाय आपण नीट पाहायचा आहे, निरखायचा आहे. त्याच्यामध्ये कुठे जखम, भेगा अशा प्रकारचं काही आढळलं नाही पाहिजे. जर भेगा पडूच द्यायच्या नाहीत. जे पायाला तेल किंवा एखादं मॉइश्चरायझिंग लावलं तरी काही हरकत नाही, पण पायाच्या भेगांमध्ये मलम राहणार नाही असं पहा, कारण ती ओल्लं राहते. नाही तर पाय स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायचे म्हणजे कोरडे करायचे आणि मग तेल किंवा मॉइश्चरायझिंग आपण लावू शकतो. दुसरं म्हणजे ज्यांना भोवरी आहे किंवा कॉर्न आहे त्यांनी ते स्वतः काढायचा प्रयत्न करू नये, म्हणजे घरी कापणं किंवा बाजारात जे काही ते काढण्याची औषधं मिळतात त्याचा स्वतःवर प्रयोग करू नये, व्यवस्थित उपचार करून घ्यायचा. अनवाणी, उन्हामध्ये विशेषतः अनवाणी चालायचं नाही. खूपदा मंदिरात वगैरे अनवाणी पायाने जातात लोक आणि सिमेंट किंवा फरशीचे रस्ते असतात आणि पाय भाजतात, पायाला फोड येतात आणि ते लक्षात येत नाहीत. कारण मधुमेही रुग्णांची जसं मी म्हटलं की संवेदना कमी झालेली असते, लक्षात येत नाहीत. तर कुठल्याही जखमेकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. अति थंडी आणि अतिशय ऊन हे दोन्ही आपल्या पायाच्या त्वचेला हानिकारक आहेत आणि म्हणून या दोन्हीसाठी पायाची काळजी घेतली पाहिजे. मुख्य म्हणजे लक्ष ठेवायचं, नख कापताना ती आडवी कापायची, आपण कोपऱ्यात कापताना छोट्या गोष्टी ज्या आपण खूप महत्वाच्या, कारण तिथेच आपण गडबड करतो आणि जखमा होतात आणि त्या चिघळतात, म्हणून आडवी कापायची नख. तर या गोष्टींचं त्यांनी पालन केलं पाहिजे. आपला विषय एवढा मोठा आहे आणि आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे, त्यात आपल्याकडे शेवटची 5 मिनिटं राहिलेली आहेत. पण डॉक्टर मगाशी जो नंदकुमार होता त्यांचाही जो प्रश्न होता की आपण ॲलोपॅथी किंवा ही जी औषधं घेत राहतो, डायबिटीस पूर्ण बरा होऊ शकतो का? हे मला असं वाटतं सगळ्या प्रेक्षकांचं, जनतेचं, आपल्या सगळ्यांचाच एक प्रश्न आहे मोठा. एकदा डायबिटीस झाल्यावर तो पूर्णपणे बरा होत नाही, तो संपूर्णपणे नियंत्रित आपण ठेवू शकतो. हेच महत्वाचं कारण आहे की डायबिटीस होऊ द्यायला नको आहे. म्हणून प्रिव्हेन्शन, डायबिटीसवर मात करण्यासाठी त्याचं प्रिव्हेन्शन करणंच हे महत्वाचं आहे. आणि प्री डायबिटीस किंवा डायबिटीसची पहिली पायरी जर असेल त्याच वेळेस तो पूर्णपणे निघून जाऊ शकतो. पण डायबिटीस झाल्यानंतर तो फक्त कंट्रोलमध्ये आपण ठेवता येतो आणि कंट्रोलमध्ये ठेवलं तरच मग तुमचे कॉम्प्लिकेशन्स आणि हे सगळे प्रिव्हेंट होऊ शकतात. अगदी खरं. आपल्याकडे शेवटचं अगदी 2 ते 3 मिनिटं राहिलेत. मॅडम, सगळ्यांना काय सांगाल की एक डायबिटीस झालेली व्यक्ती नॉर्मल आयुष्य जगू शकते, काय संदेश द्याल अगदी थोडक्यात सांगा? मधुमेही व्यक्ती एक चांगल्या दर्जाचं आयुष्य जगू शकते जर का आपण आपली साखर नियंत्रणात ठेवली तर. माझ्या मते आपण फार वैद्यकीय यंत्रणांवर अवलंबून राहणं हे कमी केलं पाहिजे. आपल्या आहारामध्ये विहारामध्ये आपणच बदल केले पाहिजेत. हल्ली आपली साखरेची तपासणी आपण करू शकतो, आपल्या लक्षणांकडे आपण लक्ष देऊ शकतो. तर हे जे अवलंबित्व आहे ते आपण जितकं कमी करू तितकं आपल्यासाठी ते चांगलं राहील. आपली शारीरिक कष्ट करण्याची इच्छा, वृत्ती जी आहे ही कमी होत चाललेली आहे. कृपा करून थोडी शरीराला हालचाल असू द्या. इमारतीत येताना लिफ्टच्या ऐवजी जिन्याचा वापर करा. जिथे चालता येणं शक्य आहे चाला. आणि शरीराला हालचाल राहू देत कुठल्याही प्रकारे. तुम्हाला नृत्य आवडत असेल, चांगलं संगीत लावा आणि नृत्य करा ना मनसोक्त, काही हरकत नाही. शरीराला कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याला आनंद वाटेल अशा रीतीनं व्यायाम द्या आणि अशी एक मनाची स्थिती उत्फुल्ल राहू द्या. आपण मधुमेह म्हणजे आपण दुःखी राहिलं पाहिजे वगैरे असं काही नाहीये. फक्त आपलं स्थूलत्व नियंत्रणात ठेवा, आहाराकडे लक्ष ठेवा. अगदी खरं आहे. सर, तुम्हाला काय सांगायचं अगदी 2 शब्द? सगळ्यात महत्वाचं डायबिटीस म्हणजे प्रिव्हेन्शन हे सगळ्यात महत्वाचं आहे. वजन वाढून न देणे, आपलं वजन वाढून न देणे आणि आपल्यासोबत आपल्या परिवाराचं वजन वाढून न देणे, लहान मुलांचं वजन वाढून न देणं ही आपली स्वतःचीच नाही तरी सामाजिक जबाबदारी आणि
रिस्पॉन्सिबिलिटी झालेली आहे. कारण मोठ्यांचा डायबिटीज आपण कंट्रोल करू शकत नाही, प्रिव्हेंट करू शकत नाही. लहान मुलांचा डायबिटीज आता वाढीला लागलाय. लहान मुलांचं वजन वाढत आहेत, मुलींमध्ये पीसीओडीच्या समस्या आहेत. तर आहार नियमन, मोजका नेमका आहार आणि साखर नियंत्रण आणि व्यायाम या 2 गोष्टीचा फार महत्वाचा याच्यामध्ये रोल प्ले करतात. अगदी खरं आहे. आपण असं म्हणू शकतो की आनंदी राहणं आणि वाईट घटनांचं विस्मरण हे चांगल्या आरोग्याचं लक्षण आहे. आजची आपण जी एवढी मोठी चर्चा केली, हा जो एवढा मोठा मधुमेहाचा राक्षस आहे त्याला आपण स्वतःच नियंत्रणात ठेवलं पाहिजे. त्यासाठी आनंदी राहा आणि चांगली जीवनशैली तुम्ही उपयोगात आणा. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा फेसबुक आयडी आहे www.facebook/sakhisayadri.dd. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला ईमेलवरही कळवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. तुषारजी, रुजुता मॅडम, खरंच तुम्ही इथे आलात आणि एवढा वास्ट विषय आहे. खरं तर आपण त्याला पुन्हा एकदा लोकांसमोर तो आणूयाच, पण एवढं कमी याच्यामध्ये जे आम्हाला खूप छान छान मुद्दे आणि जे नियंत्रणात कसा ठेवायचं याबद्दल जे काही मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपणही भेटूया पुढील वेळी एका नवीन भागात. तोपर्यंत नमस्कार.